आष्टी तालुक्यामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस झाल्यानंतर जो आहे तो सीना नदीला जो आहे तो महापूर आला होता। त्यानंतर महापुरामध्ये करमाळा तालुक्यातील सीना नदीचे काठचे जे गाव आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे। याचा आज जिल्हाधिकारी यांनी जे आहे ते संपूर्ण भागाची पाहणी केली। साहेब, काय सांगाल, या भागाची आपण पाहणी केली आहे, कशा पद्धतीने नुकसान आहे, काय सूचना असणार खालच्या प्रशासन अधिकाऱ्यांना? नुकसान खूप जास्त आहे। आता मोहोड, माडा आणि करमाळा हे 3 तालुक्यामध्ये जवळपास 7-8 गाव मी पाहिलं होतं। प्रत्येक ठिकाणी ऊसाचे पीक असो किंवा केळीचं पीक असो किंवा तुमच्या मक्का उडीदचं पीक असो, प्रत्येक ठिकाणी खूप जास्त नुकसान झालेलं आहे। आता बरेच घरामध्ये पण पाणी शिरलं आहे। तर मला वाटते की करमाळा तालुक्यामध्ये 100-150 लोकांना त्यांच्या घरामधून बाहेर काढून त्यांना हलवून ते वेगवेगळे मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आता आमच्या प्रायोरिटी आहे की सगळे जे लोक आहेत ते सुरक्षित असले पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही ज्या पुलावरून पाणी गेलं आहे तो बंद पण केला, बॅरिकेडिंग ठेवलं आहे। तिथे पोलीस पाटील कोतवालची आम्ही हे पण केली आहे, नेमणूक पण केली आहे की तुम्ही पहा की कोणी पूल क्रॉस नाही केलं पाहिजे। आणि पशुधन चे नुकसान कसा कमी करता येईल आणि लोक कोणी शेतात नाही गेले पाहिजे, पाण्यात नाही गेले पाहिजे, तर लोकांचे जीव वाचवणे आणि पशुधनचे हानी न होऊन देणे यावर आमचा भर आहे। आता जसं पाणी थोडा खाली येईल, सगळी आमची जी टीम आहे, तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची आम्ही टीम ऑलरेडी तयार केलेली आहे। ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते पंचनामा करून घेतील। त्यामध्ये किती नुकसान झालं आहे, काय नुकसान झालं आहे, त्याच्या आम्ही एक पूर्ण पंचनाम्याचे हे तयार करून आम्ही शासनाला, आमचा प्रयत्न आहे की शुक्रवारीपर्यंत ते गेला पाहिजे। आणि शासनाकडे गेल्यानंतर ते शासन निर्णय तिथून निघाल्यानंतर आम्ही पटपट त्यांच्या यादी अपलोडिंग करणे आणि त्यांचे DBT मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या कारवाई सुरू होईल। आपण पाहतोय की पुरामुळे नुकसान झाले, नेमकं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पावसाप्रमाणे मिळणार का पुराप्रमाणे मिळणार? बघा, नियममध्ये कसं आहे की अतिवृष्टीचा ज्या डेफिनेशन आहे तो आहे की 1 दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे। आता माडा तालुक्यामध्ये 7 सर्कलमध्ये तो 8 मध्ये ऑलरेडी 7 सर्कल आहेत। करमाळामध्ये पण बरेच सर्कल 4-5 सर्कल ते 8मध्ये ऑलरेडी आलेले आहेत। हे जे सर्कलमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला त्या ते सर्कलमध्ये सगळे गावामध्ये आम्ही पंचनामा करणारच आहोत। बाकी जे ओढामधून किंवा बंधारा फुटल्यामुळे किंवा जे सीना नदीच्या पाणी जे शेतात गेलं असेल तिथे पण आम्ही पंचनामा करून घेतो आणि शासनाला आम्ही हेच प्रस्ताव पाठवणार की त्याचा पण विचार व्हावा नुकसान भरपाई मिळण्यासाठी। शेवटचा प्रश्न, करमाळा तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे, जातेगाव ते टिंबुर्णी रस्ता आहे महामार्गाचं, अनेक दिवसांपासून नेमकं काम रखलेल्यामुळे अनेक बळी देखील या रस्त्याने गेलेत। नेमकं ह्या कामाची प्रक्रिया कशा पद्धतीने का थांबली गेली आहे? बघा, तो नॅशनल हायवेचे आहे 561 तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे आणि त्यामध्ये जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा जो भाग आहे त्यामध्ये खूप गड्डे पडले आहेत। जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे बरेच ॲक्सिडेंट्स पण त्या ठिकाणी झालेले आहेत। जिल्हा सुरक्षा समितीची जेव्हा आम्ही बैठक घेतो त्याचे अध्यक्ष मीच आहे कलेक्टर म्हणून, तर त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पुणे, सोलापूर, त्यानंतर सोलापूर, हैदराबाद आणि त्यानंतर 3rd मोस्ट फेटॅलिटी ते तुमच्या हे टिंबुर्णी आणि ह्या जातेगाव रस्त्यावर आहे। आता नॅशनल हायवेची मी बैठक घेतली आहे, त्यांचे काहीतरी जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचे पण प्रश्न आहे, त्यांचे टेक्निकल गोष्ट आहे की मतलब तो नॅशनल हायवेचा भाग आहे, पण आम्ही वारंवार आढावा घेतली आहे। पुन्हा एकदा आम्ही आढावा घेऊन ज्या पॅचमध्ये खूप जास्त जे ब्लॅक स्पॉट आम्ही म्हणतो, मतलब जिथे खूप जास्त डेथ झालेले आहेत ॲक्सिडेंट्समुळे, त्यावर काय करता येईल त्याचे 3 भाग असते, एक शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म। शॉर्ट टर्ममध्ये तुमचे रमलर स्ट्रिप झाला किंवा वेगळं लाईट वाईट करणे झाला, त्याचे ऑलरेडी आम्ही काम सुरू करणार आहोत। मीडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये कुठे अंडरपास तयार करणे, कुठे ओव्हरब्रिज तयार करणे, कुठे वेगळा एक डायव्हर्जन घेणे, ते सगळ्याची ऑलरेडी आम्ही यादी तयार केली आहे। ते 10 दिवसात आम्ही शासनाला पाठवू की तुम्ही हे इमर्जन्सीमध्ये मंजूर करा। आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते सीना नदीच्या पुरामुळे जे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याचा शुक्रवारपर्यंत जो अहवाल आहे तो घेऊन शासन दरबारी आपण लवकरात लवकर या नुकसान भरपाईच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।